नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे. आपल्याला जून 20, 2025 ते 10 जुलैपर्यंत 21 दिवसाची स्वामी महाराजांची ही उच्च कोटीची सेवा करायची आहे. तुम्हाला जे मागाल ते स्वामी पुढून देतील. स्वामी कृपेने नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला भेटेल. तर आपल्याला स्वामी महाराजांची काय सेवा करायची? आपल्याला स्वामी चरित्र सारामृत आपले हे दररोज वाचन करायचे आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं? स्वामी महाराजांचे पारायण करायचे आहे. आपल्याला हे पारायण कसं 21 दिवसाचं पारायण करायचं आहे. म्हणजे तुम्ही उद्या सुरुवात केला, उद्या 20 जूनला सुरुवात केला तर 10 जुलैपर्यंत ही सेवा आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. बघा, जितकं तुम्ही महाराजांना सेवा करताल तितकं तुमची प्रगती होत जाईल. तर आपल्याला काय सेवा करायची ती बघूयात. आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हे दररोज आपल्याला पठण करायचं. म्हणजे आपल्याला कसं 21 अध्याय आहेत, त्यात तुम्ही 21 अध्याय वाचलं तर एक पारायण असं समजायचं आहे आपल्याला. तुम्हाला जितकं होईल तेवढे करा. म्हणजे किती 7, 9, 21, 11, 120, 101, 51 अशी आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे? स्वामी चरित्र सारामृत हे आपल्याला दररोज वाचन करायचं आहे. आपले 21 दिवस हे आपल्याला पारायण करायचे आहे. आता 21 पारायण म्हणजे आपल्याला दररोज हे 21 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे हे एक पारायण झालं. म्हणजे आज तुम्ही एका बैठकीत बसला तर तुम्ही असे एका बैठकीत बसून 21 पारायण म्हणजे 21 अध्याय वाचन केलं तर एक पारायण होतंय असं आपलं. जर तुम्हाला काही अडचण नसलं, ज्यांचे मुलं बाळ लहान नाहीत काय नाही, त्यांनी जर बसलं तर हे आपल्याला एका दिवसात एक पारायण होतंय. एक पारायण झाले असे समजायचे. आता आपल्याला ह्याची सुरुवात काय करायचं? उद्या 20 जूनपासून करायचं आहे. आपल्याला 20 जूनपासून ते 10 जुलैपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. तसंच गुरुपौर्णिमा आहे. मग आपल्याला हे 21 दिवसाची सेवा करायची आहे. सारामृताचे पारायण करायचे आहे. दररोज आपण एक पारायण जरी केले तरी चालतं. म्हणजे 21 अध्याय वाचलं तर आपलं एक पारायण होते. असं आपल्याला पारायण करा. बघा, तुमच्या आयुष्याचं हे सोनं होईल. तुमची जी पण इच्छा असेल ते तुम्हाला जे पण स्वामी महाराज मागायची गरज नाही. स्वामी महाराजांना तुमची जे पण इच्छा आहे ते पूर्ण होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला मागायचीच गरज नाही. असं नाही की तुम्ही आशा ठेवून करा पारायण, मी ते नाही म्हणत. तुम्ही भक्तिभावाने आणि श्रद्धेने करा. ते आपली इच्छा काय आहे ते मनात धरून करू नका. तुम्ही फक्त भक्तिभावाने ही सेवा करायची. तसं स्वामी हे तुम्हाला मागण्याच्या अगोदर सगळं काही देतील. जर या दरम्यान जर तुम्हाला पाळी आली तर ते 4 दिवस आपल्याला तिथंच थांबवायचे. नंतर मग वाढून घ्यायचे. 4 दिवस आपल्याला तिथंच थांबवायचे आहे. नंतर तुम्ही परत 5व्या दिवशी ही पारायण करू शकतो असं आहे. तसेच तुम्हाला दररोज स्वामी महाराजांचे जप करायचे आहे. आपल्याला काय करायचं आहे? हे जप पण करायचे. आपल्याला महाराजांची जप पण करायची आहे. 11 माळी जप करा तुम्ही. म्हणजे पारायण करण्याच्या सुरुवातीला आधी 11 माळी जप करून मग तुम्ही पारायणाला बसा असं आहे. पारायण करायचे आहे. तसेच स्वामी महाराजांची जे पण पारायण अगोदर आपल्याला स्वामी महाराजांचं पारायण करायचं आहे. बरं, जे आपल्याला अगोदर काय करायचं आहे? संकल्प घ्यायचे आहे. महाराजांची पारायण करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. आता आपल्याला संकल्प कसं करायचं महाराजांना संकल्प घेऊन? तर आपल्याला काय करायचं आहे? उजवा हात घ्यायचा आहे. खाली एक तांबणं ठेवायचं आहे. आपल्या हातावरती अक्षदा, फूल, हळद, कुंकू वाहून घ्यायचं आहे. फूल घ्या. नंतर खाली एका ताट ठेवायचं आहे. आपल्या ह्या उजव्या हातात घेऊन त्या अक्षदावरती आपण पाणी सोडायचं आहे. कसं? अक्षदा, फूल हे आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे आणि डाव्या हाताने पाणी घालून आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे. संकल्प बोला. तुम्हाला तुमची जे पण काही संकल्प असू दे बोलून करा तुम्ही. जर तुम्हाला तसं महाराजांवर बोलायचं असलं तर संकल्प बोलून तुम्ही हे पाणी सोडून द्या. म्हणजे संकल्प सोडावं. तसंच गोत्र आणि नाव सुद्धा सांगावे. म्हणजे संकल्प सोडताना काय आपलं गोत्र आणि नाव सुद्धा सांगायचे. तसंच संकल्प हे खाली ताटामध्ये सोडा. तसेच पारायण करताना मांसाहार चालत नाही. वर्ज्य बरं का. पारायण करताना हे मांसाहार आपल्याला चालणार नाही. जितक्या दिवस आपण पारायण करतो म्हणजे 21 दिवसाची आपल्याला हे चालत नाही. जरी तुमच्या घरी चालत नसलं तर ज्यांना खायचं आहे त्यांना खाऊ द्या. म्हणजे तुम्ही त्यात जाऊच नका. ज्यांना तुमच्या घरात आता कोणाच्या घरात चालत नाही, ऐकत नाही तर त्यांना खाऊ द्या.
तसंच तुम्ही मात्र खाऊ नका. तसेच तुम्ही नित्य नियमाने हे 21 दिवसाची सेवा करा. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरभरून देतील. तुम्ही मागण्याच्या अपेक्षाच करू नका, तुम्हाला इतकं भरभरून देतील. तुम्ही मागण्यापेक्षा जास्त देतील. अशी आहे 21 दिवसाची स्वामी महाराजांची सेवा. पहा तर आपल्याला 20 जून ते 10 जुलैपर्यंत ही महाराजांची उच्च कोटीची सेवा करायची आहे. आपल्याला बघा, तुम्हाला जितकं होईल त्यात करा. तुम्ही 11 माळी मी जप म्हणलेला आहे, तारक मंत्र म्हणा, परत तुम्हाला सारामृताचे पारायण करा. तुम्हाला जितकी महाराजांची सेवा करायची तितकं सेवा करून घ्या. म्हणजे सेवा करा. महाराज हे आपल्याला महाराज हे कसं आहे समोरून देतील. तुम्ही काय आशाच ठेवू नका, आशा ठेवून संकल्प करू नका. म्हणजे तुमच्या मनात आणून की बाबा हे केलं तर हे माझं काम होईल. तुम्ही न मागायच्या अगोदर सगळं तुम्हाला स्वामी महाराज हे पुढून देतील. तसंच तुमचे सर्व अडचणीसुद्धा दूर होतील. जर तुमच्या घरात मुलं मुली असत, लग्न जमत नसेल किंवा काही तुमची अडचणी असतील, आपले प्रत्येकाच्या घरी अडचणी काही असू दे, तुम्ही जर हे महाराजांची सेवा केली तर सगळी तुमची म्हणजे जे मनातली इच्छा आहे ते महाराज पूर्ण करतात. अशी स्वामी महाराजांची सेवा करायला विसरू नका. हे 21 दिवस अशी वेळ आपल्याला भेटणार नाही. महाराजांची जितकी सेवा केलाल तितकं तुमचं अडचणी दूर होतील. जर तुम्हाला तेवढं 4 दिवस पाळी आली तर करायचं नाही. सुतक आलं तर ते पण करायचं नाही. जर तुम्हाला अडचणी असतील काय म्हणजे तेवढं एकाच वेळेला बसून आपल्याला 21 अध्याय वाचणं अडचणी आहेत. ज्यांची मुलं लहान आहेत, शाळेत जातात, काही कारण असू दे, जर तुम्हाला एका बैठकीत होत नसेल तर ते तुम्ही संध्याकाळी अर्ध आणि सकाळी अर्ध वाचू शकतात. पण एवढंच की नियमाने स्वामी महाराजांचा पारायण करा. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पठण करा, पारायण करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.